इसवी सन 1920 ते 1947 हा भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा कालखंड आहे. त्याला गांधीयुग या नावाने ओळखला जातो. तसेच बघा, यामध्ये 1920 मध्ये लोकमान्य टिळकांचा मृत्यू झालाय आणि टिळक युगाचा अंत होऊन राष्ट्रीय चळवळीची सूत्रे गांधीजींकडे आली. म्हणजे 1920 मध्ये काय झालं होतं, लोकमान्य टिळकांचं निधन झालं होतं, लोकमान्य टिळकांचा मृत्यू झाला होता आणि लोकमान्य टिळक राष्ट्रीय चळवळीचं जे काही कामकाज होतं ते लोकमान्य टिळक पाहत होते आणि लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर ही जी राष्ट्रीय चळवळीची जी काही कामकाज आहे ती महात्मा गांधीजींकडं आले आणि महात्मा गांधीजींनी ती त्यांच्या हाती त्यांच्या सोपवण्यात आली. तसेच सत्य, अहिंसा आणि सत्याग्रह या त्रिसूत्रांच्या आधारे त्यांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्य लढा लढला गेला. हे काय आहेत? ही त्रिसूत्र आहेत. महात्मा गांधीजीची ही त्रिसूत्र आहेत आणि यांच्याच मदतीने, यांच्या साह्याने महात्मा गांधीजीने काय केलं आहे, भारत देशामधला जो हा मोठा स्वातंत्र्य लढा आहे तो लढला गेला आहे. तर याच्याविषयीच आपल्याला या पाठामध्ये काय करायचं आहे, त्याचा अभ्यास करायचा आहे. आपला पहिला पॉईंट आहे गांधीजींचे दक्षिण आफ्रिकेतील कार्य म्हणजे काम. आता गांधीजींनी दक्षिण आफ्रिकेमध्ये काय काम केलं आहे, तर वकिलीच्या कामासाठी गांधीजी 1893 मध्ये दक्षिण आफ्रिकेमध्ये गेले आहे. 1893 मध्ये महात्मा गांधी वकिलीच्या कामानिमित्त किंवा कामासाठी ते दक्षिण आफ्रिकेमध्ये गेले आहे. तसेच इंग्लंडची वसाहत म्हणजे इंग्लंड देशामधली जी काही वसाहत आहे तर त्या वसाहतीत असलेल्या दक्षिण आफ्रिकेत अनेक भारतीय कामधंद्यासाठी येऊन स्थायिक झाले होते. म्हणजेच आफ्रिका या दक्षिण आफ्रिकेमध्ये काही भारतीय लोक कामानिमित्त तिथं दक्षिण आफ्रिकेमध्ये कायमस्वरूपी ते राहत होते. तसेच या भारतीयांना येथील गोरे सरकार गुन्हेगारांसारखी व अपमानास्पद वागणूक देत असत. आता बघा, भारत देशातले काही भारतीय लोक दक्षिण आफ्रिकेमध्ये राहत होते आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये या भारतीय लोकांना हे जे दक्षिण आफ्रिकेतले लोक होते ते काय करत होते, त्यांना गुन्हेगारीसारखी किंवा अपमानास्पद त्या भारतीय लोकांना ते दक्षिण आफ्रिकेतली लोक वागणूक देत होते. तसेच 1906 मध्ये कृष्णवर्णियांना ओळखपत्रे बाळगणे सक्तीचे केले जाऊ लागले. आता 1906 मध्ये काय झालं होतं, जे ब्रिटिश शासनाने काही आदेश काढले होते आणि त्या आदेशानुसार कृष्णवर्णियांना ओळखपत्र बाळगणे सक्तीचे केले होते. म्हणजे भारत देशातले राहणारी जी काही लोक होती ती दक्षिण आफ्रिकेमध्ये ये जा करत होती. म्हणजे दक्षिण आफ्रिकेमध्ये तसेच भारत देशामध्ये या दोन देशामध्ये त्यांचा जो काय भारतीयांचा प्रवास होत होता तर त्या लोकांना त्यांच्याजवळ ओळखपत्र असणे हा एक काय केला होता, नवीन आदेश काढण्यात आला होता. तसेच स्वातंत्र्यावर बंदी घालण्यात आली होती आणि या अन्यायाविरुद्ध सत्याग्रह करून गांधीजींनी त्यांना न्याय मिळवून दिला. हा जो एक प्रकारचा त्या भारतीय लोकांच्यावर अन्याय होत होता. म्हणजे भारत देशातून त्यांना जर दक्षिण आफ्रिकामध्ये जायचं असेल तर त्यावेळेस त्यांना ओळखपत्र किंवा काहीतरी पुरावा दाखवायला लागत होता, त्याशिवाय त्यांना दक्षिण आफ्रिकेमध्ये प्रवेश नव्हता किंवा एंट्री नव्हती. मग हा जो काही अन्याय भारत लोकांवर होत होता तो महात्मा गांधीजीने काय केलं होता की त्या लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यावर गांधीजींनी काय केलं होतं, सत्याग्रह करण्यास सुरुवात करून त्यांनी काय केलं होतं, त्या जी काही भारतीय लोक आहेत ती दक्षिण आफ्रिकेमध्ये राहत आहेत कामानिमित्त तर त्या लोकांवर न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न महात्मा गांधीजींनी केले होते. अशा पद्धतीने त्यांनी दक्षिण आफ्रिकेमध्ये गांधीजींनी काम केलं होतं. पुढचं आहे गांधीजींचे भारतात आगमन. आता जेव्हा ते 1893 मध्ये ते दक्षिण आफ्रिकेमध्ये महात्मा गांधीजी गेले आहेत, नंतरनी ते
रिटर्न 9 जानेवारी 1915 गांधीजी दक्षिण आफ्रिकेतून भारतात आले. 9 जानेवारी 1915 गांधीजी कुठं आले? परत म्हणजे रिटर्न भारतामध्ये आलेले आहेत. तर जेव्हा ते भारतात आले त्यावेळेस नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांनी देशभर दौरा करण्याचा सल्ला दिला. आता ज्यावेळेस दक्षिण आफ्रिकेतून ते गांधीजी भारतात आले त्यावेळेस भारतामध्ये राहणारे नामदार गोपाळ कृष्ण गोखले हे काय त्यांनी सल्ला दिला, एका मार्गदर्शन केलं आणि त्यांनी देशभर काय केला होता? दौरा केला होता. कोणी? नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांनी. आता हा का केला होता? तर हा जो दौरा त्यांनी केला होता तर त्यांनी सामान्य लोकांची दुःख दारिद्र्य पाहिले होते. त्यांनी काय केलं होतं? सामान्य जी लोक आहेत भारत देशामध्ये राहणारी त्या लोकांचं त्यांनी दुःख दारिद्र्य पाहिलं होतं आणि ते दुःखी झाले होते. आणि राष्ट्राचं काय करायचं? आपल्याला सेवा करायची किंवा राष्ट्रामध्ये राहणारे जी काही भारतीय लोक आहेत त्यांची आपण सेवा करायची, एक प्रकारची मदत करायची म्हणून नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांनी काय केलं होतं? देशभर दौरा केला होता. आणि राष्ट्रसेवे करायचं हे त्यांनी ठाम निश्चय येऊन अहमदाबादमधील साबरमती नदी किनारी आश्रमात ते राहू लागले. महात्मा गांधी तसेच नामदार गोपाळ कृष्ण गोखले हे दोघंजण अहमदाबादजवळ साबरमती नदीच्या काठी आश्रमात ते राहू लागले. आणि त्या आश्रमामध्ये राहून त्यांनी काय केलं आहे? या भारत देशातल्या सर्व सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्याचा त्यांचा काय होता? प्रयत्न सुरू होता. महात्मा गांधीजी यांनी काय केलं आहे? सामान्य लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू होते. अशा पद्धतीने गांधीजी जेव्हा भारतात आले त्यावेळेस नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांच्या मदतीने त्यांनी काय केलं आहे? सर्वसामान्य लोकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. नंतरचा पॉईंट आहे आपला सत्याग्रहाचे तत्वज्ञान. आता हा जो महात्मा गांधीजींनी भारत देशामध्ये सत्याग्रह सुरू केला आहे त्यामध्ये काय तत्वज्ञान आहे? तर आता सत्याग्रह म्हणजे सत्याचा व न्यायाचा आग्रह धरणे. सत्याग्रह म्हणजे काय? की सत्याचा आणि न्यायाचा काय करायचा आहे? आग्रह धरणे. आता अन्यायी व्यक्तींचे शांततेच्या आणि अहिंसेच्या मार्गाने मत परिवर्तन करणे. गांधीजींचं मत काय होतं? की ज्या व्यक्तीवर अन्याय होतोय तर त्या व्यक्तींना न्याय मिळवून देण्याचा जो आपण मार्ग करतोय किंवा त्या व्यक्तीला आपल्याला न्याय द्यायचा आहे तर न्याय देताना आपण शांततेतून आणि अहिंसेच्या मार्गाने काय करायचं? म्हणजे हिंसा करायची नाही, कुणाला ठार मारायचं नाही. अशा अहिंसेच्या मार्गाने त्यांनी काय केलं आहे? त्या भारतमधल्या लोकांवर, ज्या लोकांवर अन्याय होतोय त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न महात्मा गांधीजींनी सत्याग्रहाच्या मदतीने किंवा मार्गदर्शनाखाली ते करत होते. तसेच सत्याग्रहीचे हिंसेचा आणि असत्याचा मार्ग वापरायचा नाही. बघा महात्मा गांधीजी काय म्हणतात? आपण भारत देशामध्ये जो सत्याग्रह करत आहे तर सत्याग्रह करत असताना त्यामध्ये काय करायचं नाही? हिंसा करायची नाही किंवा वाईट कृत्य किंवा वाईट असं काम करून लोकांना त्रास होईल असं काही वाईट काम करायचं नाही किंवा कृत्य करायचं नाही. जे आहे ते सत्याने वागायचं आणि शांततेतून काय करायचं आहे? भारत लोकांना न्याय मिळवून देण्याचा आहे अशी शिकवण गांधीजींची होती. तर संयमाने असत्याची आणि अन्यायाची जाणीव करून देणे. आता महात्मा गांधीजींनी काय केलं की भारतामधली जी काही लोक आहेत तर त्या लोकांना महात्मा गांधीजींनी काय करून दिलं? सत्याग्रह सुरू केला आणि सत्याग्रहातून भारतामधल्या लोकांना महात्मा गांधीजींनी संयम आणि जो त्यांच्यावर अन्याय होतोय त्याची जाणीव करून दिली, त्याच्याविषयी त्यांना मार्गदर्शन केलं. तसेच गांधीजींनी स्वातंत्र्य लढ्यात सत्याग्रहाचे नवीन तंत्र निर्माण केला आहे. जो त्यांनी सत्याग्रह काढला आहे त्या सत्याग्रहामध्ये नवीन प्रकारचं त्यांनी मार्ग स्वीकारला आहे आणि त्यातूनच त्यांनी काय केलं आहे की जनसामान्य लोकांना म्हणजे गोरगरीब किंवा दारिद्र्य लोकांना न्याय मिळवून देण्याचं काम महात्मा गांधीजींना शांततेत
संयमाने हिंसा न करत सत्याग्रहाचा मार्ग अवलंबून त्यांनी काय केलं आहे, जनसामान्य लोकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तसेच बघा, आता सत्याग्रहाचे जे मार्ग होते त्या मार्गाचा वेगवेगळ्या प्रकारे प्रभाव होत होता. तर अमेरिकेतील कृष्णवर्गीयांसाठी झगडणाऱ्या मार्टिन ल्यूथर किंग यांच्यावर सत्याग्रह मार्गाचा प्रभाव होता. आता भारत देशामध्ये महात्मा गांधीजींनी हा जो सत्याग्रह तयार केला होता किंवा सत्याग्रहाला सुरुवात झाली होती भारत देशामध्ये, तर हा सत्याग्रह पाहून दुसऱ्या देशामध्ये म्हणजेच भारतच्या शेजारचा जो अमेरिकन देश आहे त्या अमेरिकन देशामध्ये पण तिथे मार्टिन ल्यूथर किंग नावाचा जो व्यक्ती होता तो पण अमेरिकेमध्ये राहून काय करत होता, जे काय गोरगरीब आहेत, दारिद्र्य लोक आहेत, त्यांना ज्याची गरज आहे ती गरज तो भागवत होता. मग हा जो त्यांनी भारत देशामध्ये गांधीजींचा सत्याग्रह पाहिला होता की ते कसे शांततेत किंवा संयमाने सत्याग्रह ते सुरू करत आहेत, म्हणजे या सत्याग्रहामध्ये कोणत्याही प्रकारची हिंसा नाही आहे, कोणाला मारलं जात नाही आहे, शांततेमध्ये सत्याग्रह चालत आहे आणि शांततेत सत्याग्रह करून ज्या लोकांवर अन्याय होत आहे त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम महात्मा गांधीजी कशा प्रकारे करतायत ते पाहून अमेरिकेतील मार्टिन ल्यूथर किंग याही व्यक्तीनं काय केलं आहे, त्या अमेरिकेमध्ये जे काही भारतीय लोक आहेत किंवा जे काही गोरगरीब असे लोक आहेत अमेरिकेमध्ये त्यांना सहकार्य करत आहे किंवा मदत करत आहे. तसेच दक्षिण आफ्रिकेच्या नेल्सन मंडेला यांच्यावरही या मार्गाचा प्रभाव पडलेला आहे. तसेच भारत देशामध्ये हा जो महात्मा गांधीजी शांततेने संयमाने सत्याग्रह करत आहे हे पाहून दक्षिण आफ्रिकेमध्ये पण जे काही मोठे मोठे व्यक्ती आहेत त्यांनी पण की महात्मा गांधीजी कसे भारत देशामध्ये शांततेत सत्याग्रह करत आहेत, तर त्यांचं पाहून दक्षिण आफ्रिकेमध्ये पण नेल्सन मंडेला तर या व्यक्तीनं पण काय केलं आहे, शांततेमध्ये पण आपण काय करूया, दक्षिण आफ्रिकेमध्ये जे काही गोरगरीब आहे त्या लोकांना आपण मदत करूया. अशा पद्धतीने गांधीजीचं जे काही काम आहे शांततेतून काम करायचं आपण आणि कोणत्याही प्रकारची हिंसा न करायची, शांततेत काम करायचं हे पाहून अमेरिकेमध्ये पण लोक त्याच पद्धतीने काम करू लागली आणि दक्षिण आफ्रिकेमधली पण लोक त्याच पद्धतीने काम करू लागलेली आहे. अशा पद्धतीने आपल्या महात्मा गांधीजींचा जो काही काम करण्याचा जे काही प्रभाव होता किंवा त्यांचं जी काम करण्याची पद्धत होती ती बाकीच्या प्रदेशामध्ये पण त्याच पद्धतीने कामकाज चालू होतं. आता गांधीजींचं हे सत्याग्रहाचं काम सुरू होतं, तर सत्याग्रहाचं काम सुरू होतं यामध्ये हळूहळू सुरुवात या सत्याग्रहाला कशी झाली आहे त्याचं आपण बघूया. तर पहिल्यांदा बघा चंपारण्य सत्याग्रह, पहिल्यांदा आहे चंपारण्य सत्याग्रह. आता या सत्याग्रहामध्ये गांधीजींनी काय केलं, भारतातील पहिला हा सत्याग्रह होता. हा जो चंपारण्य सत्याग्रह होता हा भारत देशातला पहिला सत्याग्रह होता. तसेच बिहारमधील चंपारण्य भागातील ब्रिटिश मळवेलांकडून शेतकऱ्यांवर नीळ पिकवण्याची सक्ती करण्यात आली होती. आता जो बिहार प्रदेश आहे किंवा बिहार हा प्रांत आहे आणि बिहार याच्यामध्ये चंपारण्य भाग म्हणून आहे. त्या चंपारण्य भागामध्ये जे शेतकरी वर्ग होता, तिथं जो शेतकरी वर्ग काम करत होता, तर त्या शेतकरी वर्गांना ब्रिटिशांनी काय केलं होतं की तुम्ही नीळ पिकवायची आहे, म्हणजे निळाचं काय करायचं आहे, तुम्ही निळाचं उत्पादन घ्यायचं आहे अशी शेतकऱ्यांवर काय करण्यात आली, ब्रिटिशांनी शेतकऱ्यांवर सक्ती केली. असे हे मळेवाले शेतकरी, तर जे काही शेतकरी होते तर त्यांनी ठराविक दरातच नीळ खरेदी
त्यांनी केली होती. आता त्या चंपारण्य भागामध्ये जे काही शेतकरी राहत होते त्या शेतकऱ्यांनी काय केलं होतं की मोजक्याच दरामध्ये म्हणजे थोड्याशा किमतीमध्ये त्यांनी नीळ खरेदी केली होती. त्यामुळे काय झालं, शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत होते आणि शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होत आहे म्हणून त्या चंपारण्य भागामध्ये जेवढे शेतकरी काम करत होते ते तिथले सर्व शेतकरी काय झाले, संघटित झाले म्हणजे एकत्र आले. तिथले जे काही चंपारण्य भागामध्ये जे काही शेतकरी होते तर ते शेतकरी काय झाले, संघटित झाले म्हणजे एकत्र आले. आता गांधीजी 1917 चंपारण्यामध्ये गेले. आता ब्रिटिश लोक काय करतात, चंपारण्यमधल्या शेतकऱ्यांवर जुलूम जबरदस्ती करतात आणि शेतकऱ्यांवर एक प्रकारचा काय होतोय, अन्याय होतोय, त्यांचं आर्थिक नुकसान होतोय. म्हणून गांधीजी 1917 चंपारण्यामध्ये गेले आणि गांधीजी गेल्यानंतर त्यांनी काय केलं, शेतकऱ्यांना संघटित व्हा असा सल्ला दिला, मार्गदर्शन केलं. त्यावेळेस शेतकरी संघटित झाले किंवा शेतकरी एकत्र आले आणि त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध सत्याग्रहाला सुरुवात केली. आणि हा जो त्यांनी आंदोलन केलं होतं, शेतकऱ्यांनी ब्रिटिशाविरुद्ध जे आंदोलन केलं होतं, तर हा जो लढा होता तो हा लढा यशस्वी झाला आणि शेतकऱ्यांना न्याय मिळाला आहे. आणि हा जो लढा आहे किंवा हा जो सत्याग्रह आहे हा भारतातील पहिला असा लढा किंवा भारतातील पहिला हा सत्याग्रह होता. कोणता, चंपारण्य सत्याग्रह. ह्याला नाव चंपारण्य का पडलं आहे, कारण की हा जो लढा झाला आहे तो चंपारण्य भागामध्ये झाला आहे. चंपारण्य नावाच्या भागामध्ये हा लढा झाल्यामुळे या सत्याग्रहाला चंपारण्य सत्याग्रह असे नाव देण्यात आलेलं आहे. आता पुढं आहे खेड्या सत्याग्रह. आता खेड्या सत्याग्रह गुजरात. आता गुजरातमधील खेडा जिल्ह्यात बघा, गुजरातमधील खेडा जिल्ह्यात सतत दुष्काळ पडत होता. तिथं पाऊस पडतच नव्हता, त्यामुळं त्या भागामध्ये दुष्काळ पडत होता आणि दुष्काळ पडत असल्यामुळं तिथं पिकाची स्थिती वाईट होती. पाऊसच पडत नसल्यामुळे, पाणीच नसल्यामुळे, तिथल्या शेतातल्या पिकांना पाणी नसल्यामुळे काय होत होतं की तिथली जी आर्थिक परिस्थिती होती ती बिकट होती, वाईट होती. आणि तिथले जे शेतकरी होते, त्या भागातले जे काही शेतकरी होते तर त्या शेतकऱ्यांना ब्रिटिशांकडे शेतसारा भरायचा होता. आणि हे ब्रिटिश लोक काय करत होते किंवा इंग्रज लोक काय करत होते, सक्तीने शेतकऱ्यांकडनं शेतसारा घेत होते. मग शेतसारा न भरण्याचा गांधीजींचा शेतकऱ्यांना त्यांनी सल्ला दिला. परत गांधीजींनी इथं काय केलं आहे, तेथील शेतकऱ्यांना सल्ला मार्गदर्शन केलं आहे की तुम्ही काय करायचं नाही, तुम्ही जो शेतसारा भरत आहात तो शेतसारा भरायचा नाही, ब्रिटिशांना शेतसारा द्यायचा नाही, असा सल्ला किंवा मार्गदर्शन गांधीजींनी तिथल्या शेतकऱ्यांना दिलं. आणि 1918 गांधीजींच्या नेतृत्वाखाली म्हणजे गांधीजींच्या मदतीने साराबंदीची चळवळ सुरू करण्यात आली. 1918 खेडा जिल्ह्यात साराबंदीची चळवळ गांधीजींच्या मदतीने सुरू करण्यात आली. आणि ही चळवळ सुरू केल्यानंतर या चळवळीच्या मदतीने किंवा चळवळीच्या सहकार्याने काय केलं आहे की मग ब्रिटिश सरकारने काय केलं, जो शेतकऱ्यांचा शेतसारा होता तो शेतसारा काय केला आहे, त्यांना माफ केला आहे. की शेतकऱ्यांनी काय केलं, चळवळीला सुरुवात केली, आंदोलनाला सुरुवात केली आणि त्यांचं मोठं आंदोलन पाहून किंवा मोठं चळवळ पाहून सरकारने काय केलं आहे, ब्रिटिश सरकारने काय केलं आहे, त्यांचा जो शेतसारा शेतकऱ्यांना भरायचा होता तो माफ करण्यात आलेला आहे. अशा पद्धतीनं हा काय होता, खेडा सत्याग्रह. आता पुढचा आहे अहमदाबादचा कामगार लढा. पुढचं काय आहे, अहमदाबादचा कामगार लढा. आता यामध्ये पहिले जे महायुद्ध झालं आणि पहिल्या महायुद्धामध्ये
पहिलं जे महायुद्ध आपल्या भारत देशामध्ये झालं होतं त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वित्तहानी जीवितहानी झालेली होती आणि पहिल्या महायुद्ध झाल्यानंतरच्या काळामध्ये महागाई वाढलेली होती, प्रचंड प्रमाणामध्ये महागाई वाढली होती, वस्तूच्या ज्या काही किमती होत्या त्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढल्या होत्या आणि वेतनवाढीच्या कामगारांच्या मागणीला गिरणी मालकांचा नकार आला। आता भारत देशामध्ये ज्या काही गिरणी कामगार वर्ग होता आणि गिरणी मध्ये जे काही काम करणारी लोक होती ती काय म्हणत होती की आमचं वेतन वाढवा, म्हणजे पगारामध्ये वाढ करा। आणि जो गिरणी मालक होता, म्हणजे गिरणीचा जो मालक होता तर तो कामगारांच्या वेतनवाढीला म्हणजे पगारवाढीला नकार देत होता। त्यामुळं गांधीजींनी काय केलं, गांधीजीं आणि तो कामगार वर्ग एकत्र आले आणि गांधीजींच्या मदतीने, गांधीजीच्या सहकार्याने कामगार वर्गांनी काय केलं आहे, संप पुकारला आहे। त्यांनी गिरणी कामगार लोकांनी काय केलं आहे, संप पुकारला आणि उपोषणाला सुरुवात केली आहे। म्हणजे ज्यावेळेस हे संप पुकारण्यात आला म्हणजे गिरणी कारखान्यामध्ये कामगार कामाला गेलेच नाही, त्यांनी काम बंद ठेवलं, त्यांनी संप पुकारला आणि उपोषणाला बसले। याच्यामुळे काय झालं की हा जो त्यांचा संघर्ष चालू होता, हा जो त्यांचा लढा चालू होता गिरणी कामगारवाल्यांचा, तर तो शेवटी काय झाला, त्यांचा हा लढाला यश आलेला आहे। शेवटी जो गिरणीचा जो मालक होता तर त्या मालकाने काय केलं, हे जे कामगार होते तर त्या कामगारांना काय केलं आहे, त्यांनी वेतनवाढ दिली आहे, म्हणजेच काय पगारवाढ त्यांना देण्यात आली। अशा पद्धतीने हा अहमदाबादचा कामगार लढा, आता हा जो लढा झाला होता गिरणी कामगारांचा लढा झाला होता तो अहमदाबादमध्ये झाला होता, म्हणून याला अहमदाबादचा कामगार लढा असे म्हणतात की हा गिरणी कामगारांचा काय झाला होता, अहमदाबाद येथे गिरणी मालकांबरोबर त्यांचा लढा किंवा संप त्यांनी पुकारलेले होते। त्यातूनच त्यांना काय, त्याच्या पाठीमागं कारण होतं की त्यांना वेतनवाढ भेटावं, शेवटी त्यांना कामगारांना वेतनवाढ म्हणजे पगारामध्ये वाढ देण्यात आला। अशा पद्धतीने हा काय होता, अहमदाबादचा कामगार लढा होता। त्यानंतर जो पुढचा पॉइंट आहे तो आहे रौलेट कायद्याविरुद्ध सत्याग्रह। आता हा जो कायदा होता, आता हा नवीन पद्धतीचा रौलेट कायद्याविरुद्ध सत्याग्रह म्हणजे हा रौलेट कायदा ब्रिटिशांनी नवीन प्रकारचा काढण्यात आलेला होता। आता हा जो कायदा काढला होता, रौलेट कायदा काढला होता, त्याच्या विरुद्ध सत्याग्रह करण्यात आला होता। त्याच्या पाठीमागं कारण काय ते पाहूया। आता पहिल्या महायुद्धामुळे काय झालं होतं, ज्यावेळेस पहिलं महायुद्ध झालं होतं आणि पहिल्या महायुद्ध झाल्यानंतरचा जो काळ होता त्या काळामध्ये प्रचंड महागाई वाढली होती, वस्तूच्या किमती वाढल्या होत्या, त्यामुळे जो शेतकरी वर्ग होता किंवा जो कामगार वर्ग होता त्यांचा जो करांचा बोजा त्याच्यावर वाढला होता, त्यांनी कर घेतलेले होते। म्हणजे जे काही जमीनदार असतात गावातले त्यांच्याकडनं काय घेतलं होतं, त्यांनी कर घेतले होते म्हणजे कर्ज घेतलं होतं। मग ते कर्जांचा बोजा, त्या करांचा बोजा शेतकरी वर्ग आणि कामगार वर्गांवर वाढत होता। मग त्यामुळं काय झालं की 17 मार्च 1919 मध्ये काय झालं, केंद्रीय कायदे मंडळाने भारतीय सभासदांच्या विरोधाला न जुमानता शासनाने काय केलं, सर सिडनी रौलेट समितीने सुचवलेला जो कायदा होता तो संमत केला। आता शेतकरी वर्ग आहे, कामगार वर्ग आहे, त्यांनी जे काढलेलं कर्ज होतं त्यांना जे ब्रिटिशांना कर भरावा लागत होता, तर या करामध्ये या कर्जामध्ये हे जे शेतकरी वर्ग होते, कामगारी वर्ग होते, त्यांची आर्थिक पिळवणूक होत होती, म्हणजे पैशाच्या बाबत ते कमकुवत झालेले होते। त्यामुळं जे केंद्रीय कायदे मंडळाने भारत देशामध्ये काय केलं होतं, जी सभासद होते
भारत देशातली जी कायदे मंडळातली सभासद होती त्या सभासदांच्या त्यांचा जो ह्या रॉयलेट कायद्याला विरोध होता, तर त्याचा विरोधाला न जुमानता भारतातल्या सरकारने काय केलं, हा जो सर सिडनी रॉयलेट कायदा काढण्यात आला होता, ब्रिटिश सरकारने हा कायदा काढण्यात आला होता, तर हा कायदा काय केला, संमत केला. म्हणजे या कायद्याला मंजुरी दिली. तर यालाच काय म्हणतात, रॉयलेट कायदा असे म्हणतात. हा काय आहे, रॉयलेट कायदा आहे. आता हा जो रॉयलेट कायदा काढला आहे, तर या कायद्यामध्ये काही तरतुदी नोंद केल्या होत्या. त्या बघूया कोणत्या होत्या. तर या कायद्यामध्ये कोणत्याही भारतीयाला विना चौकशी अटक करण्याचा अधिकार होता. हा जो ब्रिटिश सरकारने रॉयलेट कायदा काढला होता भारत देशामध्ये, तर यामध्ये काय तरतुदी होत्या, तर कोणताही भारतीय असो तर त्याला विना चौकशी, म्हणजे त्याला बाहेरच्या प्रदेशामध्ये, भारत देशामध्ये राहणारा जो कोण व्यक्ती आहे त्याला बाहेरच्या प्रदेशामध्ये जायचं असेल तर त्याची चौकशी करण्यात येत होती. आणि चौकशीमध्ये जर काही त्यांचं कारण वगैरे पटलं नसेल तर त्यांना अटक करण्याचा अधिकार या कायद्यामध्ये होता. तसेच न्यायालयामध्ये जेव्हा खटला न भरता तुरुंगात डांबण्याचा अधिकार या कायद्यामध्ये होता. म्हणजे न्यायालयामध्ये खटला आधी चालवण्यात येतो, म्हणजे केस चालवण्यात येते. नंतरनी त्या व्यक्तीनं जर गुन्हा केला असेल आणि त्याच्या आधारित काही पुरावे सापडले असेल तर त्याच्यावर खटला करून, त्याच्यावर केस करून मग त्याला तुरुंगात डांबणे हा जो नियम होता. तर या कायद्यामध्ये तसं नव्हतं. तर या कायद्यामध्ये काय होतं की न्यायालयामध्ये खटला न करता, म्हणजे त्या व्यक्तीवर केस न करता डायरेक्ट तुरुंगामध्ये त्याला टाकायचा, असं या कायद्यामध्ये नमूद केलेलं. तर पुढं या कायद्यामध्ये शिक्षेविरुद्ध अपील करण्यास मनाई होती. म्हणजे एका व्यक्तीने जो गुन्हा केला आहे आणि त्याचा जो गुन्हा सिद्ध झाला आहे आणि त्याला जर शिक्षा करायची आहे आणि शिक्षा त्याला करू नका अशा पद्धतीचा जी काही अपील किंवा अर्ज करण्यात येतो तर त्याला काय होती, मनाई होती. या रॉयलेट कायद्यामध्ये या तरतुदी नोंद केल्या होत्या. तसेच जाच कशा तरतुदी या रॉयलेट कायद्याला ब्रिटिश सरकारने लागू केल्या होत्या. म्हणून हा जो कायदा होता तर या कायद्याला काळा कायदा असे संबोधले जाते. म्हणजे भारत देशामध्ये राहणाऱ्या भारतीयांनी, म्हणजे भारत देशामध्ये राहणारे जे काही लोक आहेत मग त्या लोकांनी हा जो कायदा ब्रिटिश सरकारने रॉयलेट कायदा काढला आहे आणि अशा पद्धतीच्या तरतुदी किंवा नियम या कायद्यामध्ये आहेत, हे जेव्हा त्यांना भारतीय लोकांना समजलं, कळलं, त्यांनी ऐकलं, त्यावेळेस मग भारतामध्ये राहणारे जे काही लोक आहेत तर त्या लोकांनी हा जो रॉयलेट कायदा ब्रिटिशांनी काढला आहे तर या कायद्याला भारतातले लोक काळा कायदा असे ते त्यांना संबोधले जात होते. असे त्या रॉयलेट कायद्याला काळा कायदा असे भारतातले लोक म्हणत होते. आणि काळा कायदा असे म्हणून त्यांनी काय केलं होतं, भारतातल्या लोकांनी हा कायदा बंद करा असा त्याला विरोध केला होता. मग 6 एप्रिल 1919 मध्ये भारतभर हरताळ पाळण्याचा गांधीजींच्या आव्हानाला जनतेने काय दिला होता, मोठा प्रतिसाद दिला होता की भारत देशामध्ये, पूर्ण भारत देशामध्ये आपण काय करायचं, हरताळ पाळायचं, म्हणजे काहीच काम करायचं नाही, काही खायचं नाही, प्यायचं नाही, एका जागी थांबायचं किंवा वेगवेगळ्या प्रदेशामध्ये जाऊन लोकांना सामील करायचं. आणि इंग्रजाविरुद्ध हा जो त्यांनी रॉयलेट कायदा काढलाय हा बंद करण्यासाठी गांधीजींनी काय केलं होतं, भारत देशातले वेगवेगळ्या प्रदेशामध्ये जाऊन त्यांनी काय केलं होतं, या लोकांचा जास्तीत जास्त सहभाग, त्यांनी इंग्रजाविरुद्ध आपण आवाज उठवला पाहिजे, त्यासाठी गांधीजींनी काय केलं होतं, भारत देशातल्या लोकांचा जास्तीत जास्त सहभाग
जास्तीत जास्त त्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न महात्मा गांधीजींनी केलं होतं. आणि हे जे ते प्रयत्न करत होते, महात्मा गांधी जे प्रयत्न करत होते, तर या प्रयत्नांना भारतातले राहणारे जी लोक होती तर त्यांना ती सहकार्य मदत करत होती. तर अशा पद्धतीने हा काय होता, इंग्रजांनी काढलेला रॉयलेट कायदा होता. आणि रॉयलेट कायद्याविरुद्ध हा काय झाला होता, सत्याग्रह महात्मा गांधीजींनी काय केला होता, काढण्यात आलेला होता. तर अशा पद्धतीने हा काय होता, रॉयलेट कायद्याविरुद्ध महात्मा गांधीजींनी सत्याग्रह काढलेला होता. तर अशा पद्धतीने आपण 7व्या पाठामध्ये गांधीजींचं जे काय काम होतं दक्षिण आफ्रिकेमध्ये ते काम पाहिलं, काय काम होतं ते आपण पाहिलंच. नंतरनी गांधीजी जेव्हा भारतात आले त्यावेळेस कोणती घटना घडली ते पाहिलं. तसेच सत्याग्रहाचे जे तत्त्वज्ञान होते तर त्या तत्त्वज्ञानाच्या आधारे महात्मा गांधीजींनी सत्याग्रह भारतभर सुरू केला होता, तर ते आपण पाहिलं. तसेच चंपारण्य सत्याग्रह, आता चंपारण्य कसं नाव पडलं आणि चंपारण्य भागामध्ये कोणती घटना घडली त्यामुळं हा सत्याग्रह झाला ते आपण बघितलं. नंतरनी खेडा सत्याग्रह, खेडा गुजरातमधील खेडा जिल्ह्यामध्ये कोणती घटना घडली म्हणून हा सत्याग्रह झाला ते आपण पाहिलं. नंतरनी अहमदाबादचा कामगारांचा लढा, अहमदाबादमध्ये कामगारांनी का लढा सुरू केला होता त्याचं काय कारण होतं तर या पॉईंटमध्ये आपण पाहिलंच. नंतरनी जो ब्रिटिशांनी रॉयलेट कायदा काढला होता आणि हा जो कायदा होता तो कसा होता, याच्यामध्ये भारतामधले जे काही लोक आहेत तर त्या लोकांवर रॉयलेट कायद्याच्या मदतीने त्यांच्यावर अन्याय होत होता. त्यामुळं महात्मा गांधीजींनी भारतातल्या लोकांना एकत्र आणून रॉयलेट कायद्याविरुद्ध त्यांनी सत्याग्रह केला होता. तर ते जे कारण होतं ते कारण आपण पाहिलंच. म्हणजे अशा पद्धतीने जे असहकार चळवळ आहे, म्हणजे जी सत्याग्रह होत आहे, महात्मा गांधीजी काय करत आहेत, लोकमान्य टिळकानंतर महात्मा गांधीजी काय करत आहेत, जिथे जिथे भारत देशामध्ये अन्याय होत आहे तिथं तिथं जाऊन महात्मा गांधीजींनी काय केलं आहे, मोठमोठे लढे लढले आहेत, मोठमोठे सत्याग्रह त्यांनी सुरू केलेले आहेत. आणि त्यातून त्यांनी काय केलं आहे, ज्या लोकांवर अन्याय होत आहे त्या लोकांना न्याय मिळवून देण्याचं काम महात्मा गांधीजींनी केलेलं आहे. अशा पद्धतीने आजच्या तासाला आपण हा भाग बघितला. आता जो पुढचा राहिलेला भाग आपण पुढच्या तासाला पाहूया. आजच्या तासाला एवढंच, परत भेटू पुढच्या तासाला.